राज तांत्रिक सल्लागार. मी नुकतीच जलसिंचन पाणी खात्याबद्दल जे काही जाहीर त्याच्याबद्दल मी एक बाईट्स केली आणि त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये असल्यामुळे लोक बोलले मराठीतून पाठवा. आता मी मराठीतून विश्लेषण करतो आहे की आपल्या ठाणे शहरामध्ये जी काही अतिवृष्टी झाली, ठाणे शहरामध्ये जी काही अतिवृष्टी झाली 8-10 दिवसामध्ये प्रचंड प्रमाणात पूरस्थिती आली आणि आपण पाणी खात्यासंबंधी पाणीसंबंधी की जलसिंचन करून पाण्याचा विनियोग कसा करायचा याबाबत मी तांत्रिक बाबी म्हणजे तांत्रिक विश्लेषण आपल्याला मांडलं होतं. परंतु मी का मांडलं आहे, कारण आपल्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये स्टार्ट टू 1 2 3 4 जे काही फ्लेक्स लावलेत पाणी खात्याचे, ते फ्लेक्स कार्यालयात न लावता प्रभाग समिती अंतर्गत जे काही चौक आहेत त्या ठिकाणी ते पाणी खात्याची जाहिराती फ्लेक्स लावाव्यात, जेणेकरून नागरिकांना बाहेरील माहिती होईल. आपल्या कार्यालयामध्ये काही मर्यादित लोक देतात कामासाठी, त्यामुळे त्या लोकांनी वाचणं आणि बाहेरच्या लोकांनी वाचणं हा एक फरक पडू शकतो. याच्यामध्ये त्यांनी जे काही पाणी खात्याने पाणी अडवा पाणी जिरवा हे आपण जाहिरातीत बोलतो, पण प्रत्यक्षात कृती करत नाही. तर आपण काय केलं, INDPचा जो DPR माझ्या कार्यकालात आपण बनवला आणि आता मी सेवानिवृत्तीनंतर तांत्रिक कन्सल्टंट म्हणून मी जे काही विश्लेषणं पाठवतो, त्या दिवशी अतिरिक्त आयुक्त यांना मी रिपोर्ट दिला, प्रोजेक्ट रिपोर्ट दिला की वॉटर लॉगिंग जे 15 स्पॉट आहेत ते कशाप्रकारे नियोजन करायचं आणि वॉटर लॉगिंगचं पाणी कसं जतन करायचं याबाबत होल्डिंग पॉन्ड आणि टायडल गेट्स हे आपण संपूर्ण प्रोजेक्ट 16-17मध्ये कार्यकारी अभियंता मी असताना डिझाईन केलेला आहे आणि VJD IITकडून अप्रूव्ह केलेला आहे. आणि हा प्रकल्प करताना ज्या ज्या विभागातून मेजर नाले जातात, जे मेजर नाले किती आपले 180 किलोमीटर आहेत आणि 100 किलोमीटरचे अंतर्गत नाले आहेत आणि हे 180 किलोमीटर आणि 100 किलोमीटर अंतर्गतचा जर हिशोब बघितला तर वॉटर इंटेन्सिटी फॉर दॅट कन्सिडरिंग ॲज 150 mm अबाव 200 अबाव. तर ही जी काही वॉटर इंटेन्सिटी आहे, हे जे काही वॉटर लॉगिंग आहे, उदाहरणार्थ आता आपण नितीन कंपनी जंक्शन्सपासून श्रीजी विलापासून घेतलं, जे काही पाणी 5 पकडीमध्ये थांबतं, हे श्रीजी विलाचं पाणी कचराळी तलाव तो चिरंजीव हॉस्पिटलला डायव्हर्जन केलं 2 विभागामध्ये. तो मी केला होता त्या काही लालासाहेब असताना मी स्वतः डिझाईन केलं होतं, पण तो राजन विचारी खासदार होतं, त्यांनी ते करू दिलं नाही. त्यामुळे हा पुण्याचा पुराचा पाण्याचा प्रश्न सुटू शकला नाही 5 पकडीतला. आता पुढे या वंदना सिनेमा ST डेपो तिथे वॉटर लॉगिंग का होते, हा नाला जो जातो तो ST वर्कशॉप कचऱ्याला ST वर्कशॉपकडून निघतो, वंदना सिनेमाकडून निघतो आणि पुढे रामवारीतला रोड. आपण रामवारीचा कलवड आता नुकता रुंद केला, मला 3 ते 5 मीटरचा कलवड रुंद केला. परंतु 3 पेट्रोल पंप ते वंदना हा जो काही सकल भाग आहे हा कधी झाला, मला वाटतं 35 वर्ष झाली बांधून. ज्यावेळेस मी महानगरपालिकेत सेवेमध्ये नव्हतो त्या काळचा कॉन्क्रिटिंग रस्ता केलेला आहे, MG रोड केलेला आहे आपण. आणि ह्या MG रस्ता थ्रू हा जो वंदना सिनेमाचा खाली भाग सकल भागात गेलेला रस्ता, हा रस्ता आपल्याला वर उचलणं गरजेचं आहे. कॉन्क्रीट रस्ता आहे, जुना आहे, गॅरंटी संपलेला आहे आणि हा रस्ता कॉन्क्रीटीकरणाचा जर वर उचलला आणि जर स्ट्रॉम वॉटर ड्रेन जे पूर्वीचे आहेत फॉर दॅट ॲट द टाईम ऑफ चंद्रशेखर 1997ला बांधलेले आहेत, म्हणजे जवळजवळ 28 ते 19 वर्ष झाली. तर हे ड्रेन आपल्याला अपग्रेडेशन करायला पाहिजे. अपग्रेडेशनचा प्रस्ताव जवळ 1000 कोटीचा आपण तयार केलेला DPR मी स्वतः केलेलं आहे. आयुक्त अतिरिक्त सुनील चव्हाण होते आणि संपूर्ण सर्वे रिपोर्ट मी तयार केलेला आहे. परंतु अपग्रेडेशन करायला सक्षम प्राधिकरण आता कोण आहे, तर कोणी नाही. नाले डिपार्टमेंटची इत्थंभूत माहिती जी आहे ते रवींद्र शिंदे म्हणजे मी स्वतःला आहे. म्हणून मी कन्सल्टिंगद्वारे हे आपल्याला निवेदन सादर करतो. आणि पाणी खात्याचं जे काय पाणी अडवा पाणी जिरवा हे संचन त्यामार्फतच होते ना. जो आपल्या 1100 कोटीचा DPR आहे पाणी अडवा पाणी जिरवा, म्हणजे होल्डिंग पॉन्ड्स टायडल गेट हा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये 600 कोटी होल्डिंग पॉन्ड टायडल गेटला आहेत आणि 500 कोटी नालेला आहेत. त्यापैकी 200 कोटीचा प्रकल्प आपण मी असताना बनवून ठेवला होता, तो चालू झालेला आहे. माननीय मुख्यमंत्री यांनी एकनाथराव शिंदे यांनी निधी दिला आणि निधी अंतर्गत फ्लडिंग स्पॉट करण्याचं काम त्या अंतर्गत चालू आहे. आपण धुरंधर स्पॉट 15 स्पॉटचं विजन आपण अतिरिक्त आयुक्त 2 यांना दिलेलं आहे आणि त्यांनी त्याप्रमाणे विजन करावं. परंतु हा जलसिंचनचं पाणी आहे आणि प्रत्येक इमारतीला जवळजवळ 15,000 इमारती आहेत ठाणे शहरामध्ये. 10 ते 15,000 इमारती आहेत. या इमारतींना
कंपल्शन करायला पाहिजे नोटीस देऊन की त्यांनी प्रत्येक इमारतीमध्ये रेन RWH म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग करावं. पण जे मोठी संकल्पना आहेत, मोठे संकुलन आहेत, मोठे कॉम्प्लेक्सेस आहेत, त्यांच्यामध्ये भले मोठे ॲम्युनिटेड स्पेस भूखंड पण असतो. तो त्या ॲम्युनिटेड स्पेसमध्ये भूखंडामध्ये आपण जर होल्डिंग पॉईंट टाईप छोटी छोटी पॉईंट्स त्या सोसायटीने केले तर त्याला आपण परवानगी देताना CC कॉपी देताना जी काही परवानगी देतो टर्म्स अँड कंडिशन त्या कंप्लिशनंतर अटी शर्तीनंतर त्या वस्तूच्या वेळेस ती कंडिशन बाइंड करायची आणि कंडिशननुसार त्यांनी केल्याशिवाय त्यांना परवाना द्यायचा. आज आपण काय करतो आहे, जे 10 वर्ष 20 वर्ष म्हणजे 21 माळ्याच्या इमारती होत्या, आज इमारती 30 माळे 40 माळे 50 माळे 60 माळे 70 माळे झालेले आहेत. आता 70 माळे इमारतींच्या रेन कॅरिंग कॅपॅसिटी फ्लो वाढलेला आहे. त्यामुळे रोड साईड ड्रेन वाढवायला पाहिजे, ड्रेनेज सिस्टम वाढवायला पाहिजे, अपग्रेडेशन करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. त्यावेळेस वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम येईल ना. जे आलेलं पाणी जर तुम्ही नाल्यातून खाडीपर्यंत फुकट घालवाल तर ते कुठेतरी अडवलं गेलं पाहिजे. ते अडवलं कसं जाईल तर सक्शन टँक म्हणजे वॉटर टँक बनवायला पाहिजेत, त्याच्यामध्ये हे पाणी जमा करायला पाहिजे. त्याने ओव्हरहेड वॉटर टँकमध्ये बाय पंपिंग नाही करायला पाहिजे. आणि त्यामुळे ह्या पाण्याचं युटिलायझेशन सर्व नागरिकांना होईल. त्यामुळे आपली एक अर्थसंकल्पामध्ये आपल्याला आयुक्तांनी एक संकल्पना मांडली होती की नाल्याच्या पाण्यापासून महसूल, तर नाल्याच्या पाण्यापासून वसूल कसं क्रिएट करता येईल ते अशा प्रकारे क्रिएट करता येतील. जो पाणी फुकट जाणार आहे ते अडवायचं, जिरवायचं, टाक्यांमध्ये अडवायचं आणि बिल्डिंग लोकांना पुरवायचं. त्यामुळे एक पायलट प्रोजेक्ट होल्डिंग पॉईंट टायडल गेटचा पायलट प्रोजेक्ट जर कुठे करायचं असेल तर राबडीच्या ठिकाणी करायचं. त्यामुळे हा जर प्रोजेक्ट केला, पायलट प्रोजेक्ट केला, या पायलट प्रोजेक्टने एक सॅम्पल प्रोजेक्ट केला, जेवढे खर्च होतील म्हणजे 600 कोटी म्हणजे 5-25 कोटी खर्च होतील, तो केला तर चांगलं आहे. आणि तो जर एखादा सक्सेस झाला आणि त्याच्यामार्फत येणारे पाणी युटिलाइज झालं आणि महसूल महापालिकेला जमा झाला तर आपल्याला अंदाज येईल आणि त्याप्रमाणे 9 प्रभाग समितीमध्ये हे प्रपोजल राबवता येईल. त्यामुळे हा जलसिंचनचा जे काही जाहिरातीचा प्रश्न आहे, नुसते जाहिरातीवर नाही तर कृतीत या नुसतं जाहिरातीद्वारे पाणी होऊ शकत नाही. कृतीमध्ये केलं तर पाणी आणि महसूल जमायला, महसूल झालं पाणी युटिलायझेशन झालं तर महसूल येईल आणि महसूल आले तर पाण्याचं सिंचन होईल ना. पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. आपली इको फ्रेंडलीची संकल्पना आहे. मी सदस्य आहे इको फ्रेंडली सदस्य. त्यामुळे ही संकल्पना ही आहे, नुसती जाहिराती फ्लेक्सवर न ठेवता प्रत्यक्षात कृतीत महापालिकेने आणावे, हेच नम्र विनंती. धन्यवाद.